नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1 याच्यामधील आज आपण अष्टांग हृदय जे तुम्हाला संहिता अध्ययनमध्ये दोन संहिता आहेत, अष्टांग हृदय आणि चरक संहिता. तर आज आपण अष्टांग हृदय सूत्रस्थानमधील जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट श्लोक आहेत, म्हणजे NCISMच्या सिलेबस कॉपीमध्ये जे इम्पॉर्टंट पाठांतराचे श्लोक दिलेले आहेत किंवा एक्झामच्या दृष्टीने जे तुम्हाला श्लोक इम्पॉर्टंट आहेत व ते तुम्हाला एक्झाममध्ये लिहिल्यास मार्क पडू शकतात. म्हणजे जर तुम्ही मराठीमध्ये एक्सप्लेनेशन लिहाल हे मला मान्य आहे, पण जेव्हा तुम्ही श्लोक लिहिता तेव्हा ते अजून म्हणजे तिथे तुम्हाला मार्क देण्याचे चान्सेस जास्त वाढतात. म्हणजे 5 मार्काच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही श्लोक वगैरे व्यवस्थित लिहिला असेल तर तुम्हाला तिथे 4-4.5 मार्क मिळून जातात. आणि श्लोक पाठांतराचा अजून एक फायदा असा की तुम्ही एक्सप्लेनेशन तुम्हाला जास्त लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसते. श्लोकामध्येच तुमचे सर्व बऱ्यापैकी गोष्टी लक्षात राहतात. त्यानंतर ज्यांचे श्लोक व्यवस्थित पाठ होत असतील, लवकर पाठ होत असतील, इझिली पाठ होत असतील, त्यांनी माझं म्हणजे ॲडवाईस आहे की त्यांनी जास्तीत जास्त श्लोक हे पाठ करा. आणि ज्यांचे होत नसतील त्यांनी एक काम करा, जे मी आज व्हिडिओमध्ये श्लोक सांगणार आहे ते तुमच्या संहितामध्ये मार्क करून घ्या आणि जेवढे तुमचे आधी पाठ आहेत किंवा जे इझी वाटत आहेत ते तुम्ही पाठ करायला चालू करा. आणि जर तुम्हाला आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त, हे तर NCISMनुसार इम्पॉर्टंट श्लोक आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पेपरच्या दृष्टीने किंवा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये कोणते प्रश्न विचारतात त्या दृष्टीने जर इम्पॉर्टंट श्लोक पाहिजे असतील संहिताचे, अष्टांग हृदयचे, तर तुम्ही एक कमेंट करा की आम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जे फक्त इम्पॉर्टंट श्लोक आहेत ते श्लोक पाहिजेत. तर त्यावर देखील आपण एक व्हिडिओ अर्जंटमध्ये बनवू. तर आता आपण या व्हिडिओमध्ये अष्टांग हृदय सूत्रस्थानमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये पहिले 15 अध्याय आहेत. तर त्या 15 अध्यायामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट श्लोक आहेत जे सिलेबस कॉपीमध्ये सांगितलेले आहेत आणि ते तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे ते बघणार आहे. तर अष्टांग हृदय इम्पॉर्टंट श्लोक आज सूत्रस्थानमधले. तर तुमचा जो पहिला अध्याय आयुष्कामी अध्याय, आता इथे पहिला आणि दुसरा अध्याय जो आहे ना, आयुष्कामी अध्याय आणि दिनचर्या अध्याय, त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सर्व श्लोक पाठांतराचे सांगितलेत. कारण कसं असतं, BMS फर्स्ट इयर जेव्हा चालू होतं तेव्हा संहिता पहिले सुरुवातीला चालू होते अष्टांग हृदय, तर त्यामध्ये मुलांकडून श्लोक पाठांतर करून घेतले जातात बऱ्यापैकी सर्वच कॉलेजमध्ये. तर तेव्हा असे काही मुलं असतात ज्यांचे अध्याय तो अध्याय पूर्ण पाठ असतात, पूर्ण श्लोक पाठ असतात, तोंडपाठ. तर ज्यांचे होत असतील त्यांनी ते करा आणि ज्यांचे होत नसेल त्यांनी फक्त मेन जे एक्झामच्या दृष्टीने उपयोगी आहेत किंवा प्रिव्हियस इयरला पडलेले प्रश्न आहेत तेवढ्यांचे तरी श्लोक पाठ करा. आयुष्कामी अध्यायामध्ये श्लोक नंबर 1 ते 35 महत्त्वाचे आहेत. त्यानंतर दिनचर्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 1 ते श्लोक नंबर 48 हे महत्त्वाचे श्लोक आहेत. त्यानंतर सूत्रस्थानमधला तिसरा अध्याय तो म्हणजे ऋतुचर्या अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 6 आणि श्लोक नंबर 55 ते 58 हे इम्पॉर्टंट श्लोक आहेत आणि ते तुम्हाला पाठांतराचे आहेत. तर इथेपर्यंत तुम्हाला व्हिडिओ क्लिअर समजला असेल आणि मी ज्या गोष्टी सांगतोय त्या तुम्ही फॉलो करा. तुम्हाला खूप ह्याच्यानंतर तुम्हाला आठवेल की असं या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं, हे इम्पॉर्टंट होतं पण आपण दुर्लक्ष केलं. मग तुम्हाला नंतर असं वाटू नये त्यासाठी तुम्ही आत्ता ज्या मी गोष्टी सांगतोय त्या सर्व व्यवस्थित फॉलो करा. नक्कीच तुम्हाला याचा एक्झाममध्ये, युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये फायदाच होईल. त्यानंतर अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 4 रोगानुत्पादनी अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 22 हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर श्लोक नंबर 24 ते 31 आणि श्लोक नंबर 35. आता मी जसं तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करायचं, व्हिडिओ चालू असताना संहिता समोर ठेवायची, अष्टांग हृदय समोर ठेवायची, त्यामध्ये जे मी श्लोक सांगतोय ते मार्क करा. नंतर तुम्ही काय करा, सॉर्ट करा श्लोक, म्हणजे जे तुमचे पाठ आहेत किंवा जे इझी आहेत ते सॉर्ट करा, एका पेपरवर लिहा आणि ते रोज वाचा, पाठांतर करा. त्यानंतर 5वा अध्याय द्रव्य विज्ञानियम अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1, श्लोक नंबर 16-17, श्लोक नंबर 20, श्लोक नंबर 29 ते 32, त्यानंतर श्लोक नंबर 51, 52 आणि श्लोक नंबर 56 हे 5व्या अध्यायामध्ये श्लोक इम्पॉर्टंट आहेत, पाठांतराचे आहेत. मला इथे डिटेलमध्ये श्लोकसुद्धा देता आले असते पण त्यामध्ये तुमचा वेळ गेला असता, माझा पण वेळ गेला असता आणि ते जे सध्या आवश्यकता पण नाही आहे, कारण मी तुम्हाला श्लोक नंबर सांगितले तर ते तुम्ही तुमच्या संहितामध्ये लगेच मार्कसुद्धा करून घेऊ शकता. त्यामुळे डिटेलमध्ये प्रत्येक श्लोक सांगण्याची इथे आवश्यकता नाही आहे. त्यानंतर सूत्रस्थानमधला 6वा अध्याय अन्न स्वरूप विज्ञानियम अध्याय, त्यामध्ये तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार कोणताही श्लोक पाठांतराचा नाही आहे, त्यामुळे त्यातला तुम्ही कोणता श्लोक पाठ नाही केला तरी चालेल. पण कारण त्यामध्ये सर्व वर्ग दिलेले आहेत, विविध वर्ग दिलेत, तर मग ते मोठे श्लोक आहेत ते तुम्हाला गरज नाही आहे. त्यामध्ये तुम्ही काय करायचं, तर वर्गामधले जे एक्झाम्पल आहेत त्यांचे जे गुण आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजे, तिथे तेवढंच अपेक्षित आहे. त्यानंतर अष्टांग हृदय सूत्रस्थान 7वा अध्याय अन्नरक्षा अध्याय, त्यामध्ये तुम्हाला श्लोक नंबर 45, श्लोक नंबर 48, श्लोक नंबर 50 आणि श्लोक नंबर 53 ते 55 हे श्लोक 5 ते 6 श्लोक इम्पॉर्टंट आहेत, तेवढे पाठ करा. त्यानंतर अध्याय 8वा मात्राशिती अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 3, श्लोक नंबर 6, श्लोक नंबर 7, श्लोक नंबर 17, त्यानंतर श्लोक नंबर 19, 20, 21, श्लोक नंबर 25 ते 30 आणि श्लोक नंबर 33 ते 34 एवढे श्लोक सर्व तुम्हाला पाठांतरासाठी इम्पॉर्टंट आहेत. एकदा हे मी जे श्लोक सांगतोय ते एकदा व्हेरीफाय करा, म्हणजे एकदा तुमच्या बुकमध्ये टिक करा आणि बघा की तुम्ही ते आधी वाचलेत का किंवा पाठ केलेत का, कधी तर बघितलेत का, ते एकदा कन्फर्म करा. त्यानंतर अष्टांग हृदय सूत्रस्थान 9वा अध्याय द्रव्यादी विज्ञानियम अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1, श्लोक नंबर 2, श्लोक नंबर 3, श्लोक नंबर 4 हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर श्लोक नंबर 10, श्लोक नंबर 12, 13, श्लोक नंबर 20 आणि श्लोक नंबर 26 ते 28 हे जे सर्व श्लोक आहेत ते 9व्या अध्यायामध्ये पाठांतराचे श्लोक आहेत.
आणि मी जे श्लोक तुम्हाला सांगतोय तुम्ही एकदा जेव्हा तुम्ही बघाल ना स्वतःहून तेव्हाच तुम्हाला समजेल की अरे हा तर श्लोक ह्याचा आहे, मग विरुद्ध आहारचा श्लोक आहे, मग त्याच्यावर पेपरमध्ये SAQ येतो म्हणून तो इम्पॉर्टंट आहे. तर हे सर्व श्लोक अशा कोणत्या ना कोणत्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत म्हणून ते तुम्हाला सिलेबसमध्ये पाठांतराला सांगितलेत. आणि मला मान्य आहे की तुम्हाला एवढे सगळे श्लोक तर पाठांतर होणार नाही, कारण काही काही ठिकाणी तर पूर्ण अध्यायच पाठांतराचा आहे. मग तुम्ही म्हणाल की आता ह्या वेळेत आम्ही हे पूर्ण अध्याय पाठ करायचा का? तर तसं नाही आहे. ज्यांचे पाठ आहेत त्यांच्यासाठी हे आहे, किंवा ज्यांना पाठ होतात लवकर त्यांनी हे फॉलो करा. ज्यांना होत नसतील त्यांनी कमीत कमी मार्क करा. जेवढे पाठ होतील तेवढे पाठ करा. PYQs बघा, किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कमेंट करा की आम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये सॉर्ट करून जेवढे फक्त इम्पॉर्टंट आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ पाहिजे, तर त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवू. त्यानंतर अष्टांगहृदय सूत्रस्थान 10वा अध्याय रसभेदी अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 21 तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि श्लोक नंबर 33 ते 38. आता इथे बघा श्लोक नंबर 1 ते 21 सांगितले. मग तुम्ही म्हणणार एवढे 20 श्लोक पाठ करायचे का? तर मग तुम्हाला जर असं वाटत असेल की एवढं सगळं पाठांतर होणार नाही तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आपण त्यावर देखील काहीतरी विचार करून मार्ग काढू. त्यानंतर दोषादी विज्ञानियम अध्याय 11वा, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 45 म्हणजे जवळपास पूर्ण अध्याय सांगितला आहे. त्यानंतर 12वा अध्याय दोषभेदी अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 72. त्यामुळे अष्टांग हृदयमध्ये असे 5 ते 6 अध्याय ज्यामध्ये बऱ्यापैकी श्लोक पाठांतरासाठी सांगितलेत. मग आता ते तुमच्यावर आहे की तुम्ही पाठ करणार नाही करणार. माझा असा ॲडवाईस आहे की कमीत कमी जे प्रिव्हियस इयरला येतात किंवा जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत त्याचे तरी श्लोक तुम्ही पाठ करा. त्यानंतर अष्टांग हृदय सूत्रस्थान 13वा अध्याय दोषोपक्रमणीय अध्याय, त्यामध्ये तुम्हाला श्लोक नंबर 1 ते 41 इम्पॉर्टंट सांगितलेले आहेत, पाठांतराचे सांगितलेत. त्यानंतर अष्टांग हृदय सूत्रस्थान 14वा अध्याय द्विविधोपक्रमणीय अध्याय, त्यामध्ये श्लोक नंबर 1 ते 7 आणि श्लोक नंबर 31 ते 36 हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर शेवटचा अध्याय म्हणजे तुमचा संहिता अध्ययन 1च्या सिलेबस कॉपीनुसार अष्टांग हृदय सूत्रस्थानमध्ये तुम्हाला 15 टॉपिक आहेत. त्यातला आपला 15वा अध्याय तो म्हणजे शोधनादी गणसंग्रह अध्याय. त्यामध्ये तुम्हाला कोणताही पाठांतराचा श्लोक नाही आहे, म्हणजे टोटल 15 अध्यायापैकी 2 अध्याय तर तुम्हाला कोणते पाठांतराचे नाही आहेत, तर त्यामध्ये तुम्हाला कोणताही श्लोक वाचायचा नाही आहे. तर इतर श्लोक जे मी तुम्हाला सांगितले ते व्यवस्थित एकदा तुमच्या संहितामध्ये अष्टांग हृदयमध्ये मार्क करा. ते व्यवस्थित ज्यांना लिहायची सवय असेल त्यांनी एका कागदावर सर्व श्लोक लिहून काढा, कारण जेव्हा आपण श्लोक एकदा संहितामध्ये बघणार मग ते लिहिणार आणि मग वाचणार तेव्हा काहींचे तेव्हा श्लोक पाठ होतात. किंवा रोज सकाळी तुमचं जर टाईम टेबलमध्ये असेल तर सकाळी श्लोक पाठांतर असेल तर तेव्हा श्लोक पाठ करा. रोज 2, 3, 4 असे श्लोक पाठ करायला चालू करा. नक्कीच तुम्हाला श्लोकांचा BMSच्या फर्स्ट युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये कुठे ना कुठेतरी फायदा होईल व त्यात तुम्हाला नंतर असं वाटेल की आपण श्लोक केल्यामुळे आपल्याला हे जमलं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व अष्टांग हृदय सूत्रस्थान तुम्हाला BMS फर्स्ट इयरला जो सिलेबस आहे त्यामध्ये जेवढे अध्याय आहेत त्याचे इम्पॉर्टंट श्लोक सांगितलेले आहेत. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही किती ते व्यवस्थित व्हिडिओ घेता, ऐकलेल्या गोष्टी नीट फॉलो करता, हे तुमच्यावर आहे. जर तुम्हाला एक्झाम व्यवस्थित पास व्हायची असेल, कोणती म्हणजे भीतीनं एक्झामबद्दल नसावी असं वाटत असेल तर तुम्ही हे श्लोक जेवढे इम्पॉर्टंट आहेत किंवा जेवढे तुम्हाला होतील तुमच्या परीने तेवढे तुम्ही पाठ कराल अशी अपेक्षा करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे तर सिलेबस कॉपीचे इम्पॉर्टंट श्लोक आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक्झाम बेस जर तुम्हाला श्लोक इम्पॉर्टंट पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करा, आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवू. तसंच जर तुम्ही BMSचा जर आपला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्या दोन्हीची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली लास्टला दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता, कारण तिथे देखील आपले रोजचे अपडेट्स येत राहतात. तर आपण भेटूया पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.